नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। नारळ म्हटलं की आपणास कोकणाची आठवण होते, परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावात 60 वर्ष आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे। पण ही किमिया कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननवरे यांनी साधली आहे। नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे। या संदर्भात अधिक माहिती 60 वर्ष आजोबा विष्णू ननवरे यांनी दिली। शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे, राहणार कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे नारळाच्या या बुटक्या जातीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे। विष्णू ननवरे यांचे शिक्षण 1969ला 11वी पर्यंत झाले आहे। सोलापुरातील विष्णू ननवरे या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने 40 डिग्री सेल्सिअस तापमानात त्यांनी ही नारळाची बाग एका एकरात फुलवली। एका एकरात नारळाच्या झाडांची रोपं 15 बाय 15 वर लागवड केली आहे। एका एकरात 145 नारळाची रोपाची लागवड त्यांनी केली आहे। एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना 100 पेक्षा अधिक नारळ मिळत आहे। ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना 70 ते 75 रुपये पर्यंत खर्च आला आहे। तसेच विष्णू ननवरे यांनी या नारळाच्या बागेत 2 वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचे आंतरपीक घेऊन 2 वर्षात 2 लाखाचं उत्पन्न देखील त्यांनी मिळवलं आहे। 30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजाराचा फायदा होतो, तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजाराचे उत्पादन देतात, तर 145 झाडे एकरी 4 ते 5 लाखाचे उत्पादन देतात। ही नारळं तुम्ही अगदी हाताने तोडू शकता। या झाडाला भरपूर नारळं येतात। या झाडाची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही। नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते। विष्णू ननवरे यांच्या नारळाच्या बागेचा पंचक्रोशीतच नाही तर सोलापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे। माझे नाव विष्णू तुकाराम ननवरे माळी, राहणार कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। माझी 3 एकर जमीन असताना मी 1 एकर नारळाच्या बागासाठी निवडलेली आहे आणि नारळाची बाग लावताना 15 बाय 15 लावलेली आहे। शेतीकडे वळवा नारळ शेती म्हणजे उन्हाळ्यात पाणी वातावरण छान असल्यामुळे मी ही बाग निवडलेली आहे आणि माझा 1 एकरामध्ये 125 झाडे असून 75,000 रुपये खर्च झाला आणि आंतरपीक म्हणून दरवर्षी 1-1 लाख रुपये उत्पन्नही झाले। आणि सध्या आता एका नर्सरीवाल्याने 300 नारळाचा ॲव्हरेज सांगितला असताना सुद्धा 100 नारळे लागले तर बी बस आहे। जागेवर 20 रुपये ठोक व्यापारी घेऊन जातात, किरकोळ 30 रुपये नेतात। शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याला निचरा होणारी जमीन काळे असेल तर उन्हाळ्यात पाणी असेल तर नारळाची बाग लावणं आवश्यक आहे। काय होतं खताचं व्यवस्थापन कसं? खताचं म्हणजे खत 1840, 1919 गावखत, कोंबडी खत, सुपर, पोटॅश ही खते घालणे 3 महिन्याला एकदा घालणे। नारळाची वाढ व्हायला काय स्प्रे मारतात? काय सुद्धा नाही, स्प्रे वगैरे काय नाही, फक्त घड निघाल्यानंतर क्लोरो 50% फवारायचं, बुरशीनाशक 1 फवारणी झालं, दुसरं काय नाही।